आज मिस्टरांचा डबाच केला नाही. त्याचं कारणही तसंच आहे, कारण त्यांनी मला रात्रीच सांगितलेलं की तू उद्या डबा करू नकोस, फायनली तू आराम कर. त्यांना पण माहिती आहे माझी किती धावपळ होते. गुड मॉर्निंग सगळ्यांना. बघा माझं किचनमध्ये सुद्धा सन्नाटा आहे. संडे सन्नाटा म्हणायला. हे बघा खरोखरच संडे सन्नाटा पूर्ण घरात आहे. चला आता मी चहा पिते, गुळाचा चहा, ते तर तुम्हाला माहितीच आहे. गुळाचा चहा घेऊन आता मी सुरुवात केली माझ्या संडेच्या कामाला. दळण करणं, आपलं घरदार सगळे काने कोपरे साफ करणं, हे माझं संडेचं रूटीन म्हटलं तरी चालेल. लोकं संडेला आराम करतात, मी संडेला फुल डे काम करते, फुल डे. आणि आता याच्यानंतर आता मी सगळं बघा, हे माझ्याकडून एक झालं आहे कारस्थान म्हटलं तरी चालेल. अंघोळ झाली माझी. परत संध्याकाळी यजमान घरी आले, थोडी गपशप. आणि आठवलं आहे अचानक की बाबा उद्या आपलं हे आहे, वटपौर्णिमा आहे. मग चालली वटपौर्णिमेची थोडी शॉपिंग करायला. मिस्टरांना सोबत घेतलं आणि गेलो आम्ही. मला गजरा घ्यायचा होता, तेव्हा मला फायनली गजऱ्याजवळ आलेलं आहे. गजरे आजच्या दिवशी खूप महाग असतात. जेव्हा सणसूद असतो तेव्हा गजरे महाग, आणि मग आपल्याला बार्गेनिंग करावी लागते. कितीही गजरा महाग असला तरी आपलं वटपौर्णिमा त्याच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, माझी तरी होऊ शकत नाही, आणि सगळ्या गृहिणींची नाही झाली पाहिजे. गजरा जरी मी माझ्या हाताने घेतला तरी पेमेंट मात्र यजमानाच्याच हाताने करणार मी. सगळं घेऊन झालेलं आहे. मेहंदीचा कोण पण खूप गरजेचा असतो त्याच्यामध्ये. आणि आज संडेचा वॉक पण केला मी. हॅपी संडे सगळ्यांना.